तर हा व्हिडिओ कुठला आहे माहिती नाही, परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलंय ते सत्यच आहे. कारण प्राथमिक माहिती जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांनी संपूर्ण खुलासा केला आणि त्या खुलाशाचा त्यांनी दिलेल्या बातमीचा जेव्हा तपास केला पोलिसांनी त्यावेळेला खरं सिद्ध झालं. एक सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ एक व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये पती जो की नोकरी नाहीये त्याला आणि तो बेरोजगारच आहे, परंतु त्याची पत्नी एक शिक्षिका आहे, शाळेमध्ये शिकवत असते, शिक्षिका आहे, चांगला पगार आहे, परंतु तो तिच्या शिक्षिका असणाऱ्या पत्नीच्या सिनियर शिक्षकासोबत ओयो हॉटेलवरती OYO ओयो हॉटेलमध्ये या दोघांना तो पती रंगे हात पकडतो. ज्या वेळेला त्याला समजते की आपली पत्नी हॉटेलमध्ये गेली त्यावेळेला तिच्यासोबत कोण आहे हे पाहण्यासाठी तो हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तपासणी करतो आणि ज्या वेळेला दरवाजा उघडतो त्यावेळेला त्याची पत्नी शिक्षिका आणि त्या पत्नीचा सिनियर शिक्षक या दोघांचं तिथं नको त्या अवस्थेमध्ये त्याने पाहिलं. त्याची तळपायाच्या आग मस्तकाला गेली आणि त्याच्या पत्नीला त्यानं फरफटत बाहेर रस्त्यावरती आणला. रस्त्यावरती आणल्यावर ज्या गाडीमध्ये ती गेली होती त्याच गाडीच्या शेजारी उभं केलं आणि मारहाण करायला, शिवीगाळ करायला सुरुवात केली. जेव्हा हे प्रकरण रस्त्यावरती पती पत्नीचा वाद चालू होता, तुला लाज वाटली नाही? तू पती सोडून दुसऱ्या पुरुषासोबत हॉटेलमध्ये येतीस, तुला लाज वाटली नाही का? विचार का केला नाहीस? असं बोलत बोलत तिला जेव्हा शिवीगाळ करू लागला त्यावेळेला पती पत्नीतील हा वाद आसपासचे सर्व लोक बघू लागले. काही जण व्हिडिओ काढू लागले, काही जण आनंद घेऊ लागले, तर काही जणांना दुःखही वाटू लागलं. परंतु शिक्षिका महिला त्याची पत्नी शांत उभी होती, ती सर्व ऐकू लागली. जेव्हा कोणीतरी तेथील आसपासच्या एका जागृत ग्रामस्थानं पोलिसांना कळवलं, पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी त्या पतीला शिवीगाळ आणि मारहाण करण्याबद्दल अटक करण्यात आलं. अटक केल्यानंतर त्याने संपूर्ण पोलिसांसमोर खुलासा केला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा संपूर्ण काही प्रकरण समोर आलं. आता हा जो व्हिडिओ घडला संपूर्ण आपण आता पाहिलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर याखाली कमेंटला उधाण आलं, महापूर आला. काही जणांच्या कमेंट अशा आल्या की पती पत्नीच्या वादामध्ये आपण बोलू नये. काही जणांच्या कमेंट आले की ओयो हॉटेलची बिन पैशामध्ये खर्च न करता प्रसिद्धी झाली. काही जणांच्या कमेंट आल्या की तिला लाज वाटायला पाहिजे होती, पती सोडून परपुरुषासोबत हॉटेलमध्ये गेली. काही जणांच्या अनेक कमेंट आल्या, महापूर आला. या घटनेबद्दल चर्चेला उधाण आलं आणि प्रत्येक सोशल मीडियावरती आज हा व्हिडिओ तुफान मिलियनमध्ये व्हायरल होतोय. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर @M राखन यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. भेटूया पुढील अशाच एका मराठी क्राईम स्टोरी सोबत, रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. MMG न्यूज मराठी चॅनल आपले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.